भीषण विमान अपघात झाला त्या हृदयद्रावक घटनेबद्दल मी एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे आज. हा अपघात झालाय भारतात, पण या अपघातानं जगभरात जिथं जिथं बोईंग वापरलं जातंय त्या एअरलाईन्सची आणि या बोईंग्समधून निर्धोकपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची देखील झोप उडवलेली आहे, चिंता वाढवलेली आहे. दुर्घटनेबद्दल बोलताना नजरेसमोर काय येतं तर एअर इंडियाची ती फ्लाईट नंबर 171 विमानाचा मेक बोईंग 878 ड्रीम लायनर अहमदाबाद टू लंडन. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात जवळपास 262 लोकांचा मृत्यू झालाय. कालपासून या घटनेवर वेगवेगळे लोक टिप्पणी करतायत, यातही राजकारण आणलं जातंय. पण या घटनेमुळं एअर इंडियाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. हे जे विमान लंडनला निघालं होतं ते निघालं होतं दिल्लीहून. अहमदाबादला एक हॉल्ट होता, तिथून काही प्रवासी याच विमानात चढले आणि मग विमान निघालं लंडनला. कसा आश्चर्यकारक योगायोग होता बघा. याच विमानात अपघाताच्या अवघ्या 2 तास आधी दिल्ली अहमदाबाद प्रवास करणारा एक प्रवासी थोडक्यात बचावला आणि त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट करत सांगितलं की विमानात काहीतरी अनयुज्युअल आहे जे मला जाणवत आहे. त्यानं नमूद केलं की विमानाचं एअर कंडिशनिंग जे आहे AC विमानातला तो आणि इन फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टीम, ही जी काही इन फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टीम होती ती काम करत नव्हती. या प्रकारामुळे विमानाच्या मेंटेनन्स आणि एकूणच सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती त्याच्या व्हिडिओतून. आता असे अनुभव तुम्हाला अनेकदा आले असतील, तुम्ही जर वरचेवर विमान प्रवास करत असाल तर. इंडिगो किंवा तत्सम काही कंपन्या होत्या, त्यांच्या विमानात झुरळं फिरायची एवढी अवस्था बिकट होती. I was from Delhi to Ahmedabad sector of the same plane which departed from Ahmedabad to London Gatwick. See, in the tweet, I had shared 2 videos and 2 photographs. So in one of the video, I have recorded like about the AC was not working. You know, the compressor was either going on off again and again, right? Which is kind of unusual thing. Second thing, as usual, the in-flight entertainment was not working. तर या प्रवाशाच्या जी माहिती त्यांनी जी दिली आहे त्या माहितीनं एअर इंडियाच्या सर्व्हिस क्वालिटी आणि सेफ्टीच्या एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बोईंग 7878 या विमानाला रोल्स रॉयस ट्रेंट 1000 इंजिन बसवलेली आहेत आणि याआधी या इंजिनांची जी काही तुम्ही जर पूर्वपीठिका पाहिली, त्यांचा इतिहास तपासला तर या इंजिनांमुळे तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे. अशा घटना घडलेल्या आहेत. त्या इंजिनात वरचेवर बिघाड झालेले आहेत. हे इंजिन कुणाची आहेत? बोईंगची नाहीत, रोल्स रॉयसचे आहेत. लक्षात घ्या, या विमानात एक नाही तर 2-2 इंजिन्स असतात. एक फेल गेलं तर दुसरं इंजिन किमान सेफली लँडिंग करायला तरी कामाला येतं. पण या विमानाच्या बाबतीत असं होताना दिसलं नाही. त्यामुळे आता या अपघातामागे संभाव्य सिस्टीम फेल्युअर किंवा कोणीतरी जाणून बुजून इंजिन फेल व्हावं, एक नाही तर 2-2 इंजिन, दोन्ही इंजिन फेल व्हावेत, यासाठी केलेलं टेक्निकल टॅम्परिंग आहे का, याचा तपास सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाचं इंजिन सुरू झाल्यानंतर ते बंद होईपर्यंत त्यांच्या मशिनरीजमध्ये होणारे बदल, कॉकपिटमधलं संभाषण, ATC सोबतचं कॅप्टनचं कम्युनिकेशन, हे सारं रेकॉर्ड केलं जातं. त्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे एवढं तरी कळेल की विमान कोसळण्याआधी नेमकं काय काय झालं होतं, कुठल्या कुठल्या यंत्रणा बंद पडत गेल्या होत्या. इंडियन एव्हिएशन अधिकारी आणि ब्रिटिश तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या मदतीनं अपघाताच्या कारणांचा आता बारकाईनं तपास सुरू झालेला आहे. या घटनेमुळे झालंय काय तर एअर इंडिया असो की इतर कोणतीही एअरलाइन्स, त्यांच्याकडच्या आधुनिक विमानांची विश्वासार्हता आणि त्यांच्या कठोर मेंटेनन्सची, देखभालीची गरज याबद्दल पुन्हा एकदा वर्ल्ड वाईड चर्चा सुरू झाली, जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे एअर इंडियाच्या दीर्घकाळापासून असलेल्या या प्रतिष्ठेची नव्यानं आता तपासणी केली जात आहे. 2012 साली बोईंग 7878 हे विमान 2100 कोटींना खरेदी करून एअर इंडियानं आपल्या ताफ्यात घेतलं होतं. अशा एअरक्राफ्टचं आयुष्यही बऱ्यापैकी असतं. पण आज 12 वर्ष हे विमान सातत्यानं उड्डाण करत होतं, तेव्हा त्या विमानाचं डेप्रिसिएशनही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बोईंग या कंपनीचा एक माजी टेक्निशियन त्या कंपनीच्या कामाबद्दल, कामाच्या दर्जाबद्दल समाज माध्यमांवर वारंवार सांगत होता की हे लोक विमान जोडणी करताना टेक्निकल नॉर्म्स नीट पाळत नाहीत. विमानाच्या महाकाय बुडावर अक्षरशः उड्या मारून, ठोकाठोक करून ते एक एक भाग जबरदस्तीने एकमेकात घुसवतात. या अशा तक्रारी जगजाहीर असताना बोईंगच्याच विमानांना पसंती का दिली जाते एअरलाइन्सकडून,
एक न सुटलेलं कोड आहे. पर विसल ब्लोअर जो काम लोग बोइंग पर काम कर चुके हैं, वहां असेंबली लाइन पर काम कर चुके हैं, उन्होंने बार बार वार्न किया है मीडिया को कि बोइंग ने शॉर्टकट मेजर्स लिए हैं जिसके वजह से प्लेन अंडर फटीग परफॉर्म नहीं कर पाएगा। सैम सहरपोर बोइंग इंजीनियर ने साफ साफ न्यूयॉर्क टाइम्स को एक स्टनिंग रिपोर्ट में बताया था कि किस तरीके से बोइंग हमसे झूठ बोलता आया है। कहने को तो ये 50 साल इनका लाइफ स्पैन है, 44,000 फ्लाइट्स ये एयरक्राफ्ट भर सकती हैं, लेकिन कैसे द कंप्लेनेंट एलिजिस crews assembling the plane failed to properly fill tiny gaps when joining separately manufactured parts in the fuselage. एका बाजूला विमानांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या देखभालीबद्दल बोलत असताना आपण अशा घटनांमागे असू शकणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या कटाचा किंवा षडयंत्राचा देखील विचार केला पाहिजे. कालच खलिस्तानवादी चळवळीच्या त्या पतवंत सिंग पन्नूने एक व्हिडिओ जारी केलाय, बघा. वी आर आस्किंग द सिख पंथ डू नॉट फ्लाई एयर इंडिया. 19 नवंबर तो ग्लोबल ब्लॉकेड ते एयर इंडिया दुनिया दे विच ਚੱਲਣ नहीं ਦਿੱਤੀ जाएगी. सिख पंथ वालिओ 19 नवंबर तो बाद एयर इंडिया च सफर नहीं करना, जान नू खतरा हो सकता है. तो काय सांगतोय, त्याचा आशय आणि अहमदाबादमधली दुर्घटना कुठेतरी काहीतरी कनेक्शन असण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे अहमदाबाद असो किंवा आपलं मुंबईतलं पार्ल्यातलं विमानतळ, इथून दररोज शेकडो विमानं उडतात. कुणीही या उडणाऱ्या विमानांचं चित्रीकरण करत नाही. कोणीतरी गावावरून आलेला एखादा हौशी मामा असतो, काका असतो, तो आपलं शूट करतो. पण हे नेहमी होत नाही, नित्याचं नाहीये. आपण प्रवास करताना बघत असतो विमान अशी फ्लायओव्हरवरून जाताना दिसतात. पण या विमानाची दुर्घटना घटणार आहे हे जणू ठरवलेलं स्क्रिप्ट असल्यासारखं. कुणीतरी या विमानाचं टेक ऑफ जे झालं, ते टेक ऑफ ते क्रॅश लँडिंग, मग तो आगीचा उठलेला लोड, हे सारं शूट केलेलं आहे. कुणीतरी विमानाच्या आतून विमानाचं टेक ऑफ ते क्रॅश लँडिंग, मग आग लागली, हे सारं शूट केलेलं आहे. हे फुटेज लागली सोशल मीडियावर देखील पडलेलं आहे. हा योगायोग म्हणायचा की आणखी काय. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून लंडनला जायला निघाले होते. त्यांचा या क्रॅशमध्ये मृत्यू झालाय. ही बाब वरवर अपघाती वाटत असेल, पण कदाचित यामागे एखादा सुनियोजित कट असू शकतो. तर याच्या शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नाहीत. त्यामुळे तपासही तसाच व्हायला हवा. सगळ्या शक्यता पडताळायला हव्यात.